इथून आहे. मी एक आरोग्य सहायिका म्हणून काम करते. या फॅमिलीत येऊन मला 2.5 वर्ष पूर्ण झाली. या फॅमिलीत आले मी वाघमारे कुटुंबाचा रिझल्ट बघून, विशेष करून प्रज्ञाचा आणि मॅडमचा रिझल्ट बघून. कारण मॅडम आणि मी आम्ही दोघी एकाच दवाखान्यात जातो. दोघींनाही बीपीची, थायरॉइडची गोळी होती, त्यांना शुगरची वगैरे पण गोळी होती. पण ह्या गोळ्या मॅडमच्या बंद झाल्या ह्या ट्रॅकवर येऊन, तर माझ्या का होऊ शकत नाही. त्यामुळं मी मनापासून ठरवलं की नाही, कंटिन्यू आपण ह्याच्यावर टिकून राहायचं आणि जशा मॅडमनी गोळ्या बंद केल्या तशा मला पण गोळ्या बंद करायच्या आहे. आणि खरोखर मला माझी प्रॉपर बीपीची गोळी बंद झाली, थायरॉइडची गोळी बंद झाली. आणि हे शक्य झालं ते आपल्या सकस आहारानं आणि ह्या वर्कआउटनं, वेलनेस कोचच्या योग्य मार्गदर्शनानं. त्यामुळे कुणीही वेलनेस कोचचा हात सोडू नका. वेलनेस कोच तुमच्या फायद्याच सांगत असते, जेणेकरून तुम्हाला त्यातून चांगला बेनिफिट मिळेल आणि उत्तम असं आरोग्य मिळेल. वेलनेस कोच हा काही डॉक्टरपेक्षा कमी नाहीये. डॉक्टर एवढाच आहे तो. जसे डॉक्टर आपल्याला चांगलं गाईड करतात, तसाच वेलनेस कोच सुद्धा तुम्हाला चांगलं गाईड. आणि खरोखर या ट्रॅकवर उपलब्ध असणाऱ्या सर्व सदस्यांनी सातत्य ठेवा आणि टिकून राहावा. जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी आयडी क्रिएट केला नसेल तर स्वतःचा आयडी क्रिएट करा, स्वतःच्या आयडी वरून आहार घ्या आणि आहारासोबत वर्कआउट करा. हा वर्कआउट आपला कार्डिओ वर्कआउट आहे. यामध्ये आपलं हृदयाचं पंपिंग चांगलं होतं आणि त्याच्यामुळं तुमचं सगळं शरीर चांगलं काम करतं. पण शरीर चांगलं काम करण्यासाठी त्याला चांगला आहार देणं गरजेचं असतं आणि तो आपला जगातील एक नंबरचा सकस आहार आहे. सकस आहार तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तुमची बॉडी खूप आणि खूपच चांगलं काम करते. प्रत्येक अवयव हा ऍक्टिव्हपणे चांगलं काम करतो आणि तुम्हाला सप्लिमेंटरी काहीही घ्यावं लागत नाही. वरून कोणतीही तुम्हाला गोळी घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त वर्कआउट करा आणि आहार घ्या आणि एक दिवस तुमच्या शरीरामध्ये जे तुम्हाला माहित नसतील असेही प्रॉब्लेम असतील ते सगळे कमी होऊन जातील. आणि खरोखर देव काय असतो ते ह्या देवा वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतरच कळतं. खरोखर आपल्या या फॅमिलीतील सगळी लोक देवासारखीच आहेत आणि आपला वेलनेस कोच म्हणजेच आपला देव आहे. कारण तो आपल्या आयुष्यात येतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुंदर असा बदल घडतो. निरोगी आयुष्य जगतं. आरोग्यम धनसंपदा. खरोखर जेव्हा निरोगी आयुष्य असतं त्याचा आनंद काय असतो ते जे निरोगी आयुष्य जगतात त्यांनाच माहित असते. हॉस्पिटलमध्ये बेडवर पडल्यानंतर काय अवस्था असते आणि बाहेर फिरणाऱ्या माणसाची काय अवस्था आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण वेळ वाया घालवला. आपण करायला पाहिजे होतं. पण त्यावेळेस वेळ हातातून निघून गेलेली असते. त्यामुळं प्रत्येकानं वेळ न दवडता जेवढ्यांना लिंक देता येईल तेवढ्यांना लिंक द्या आणि आपला आपला वर्कआउट करा. या वेलनेस कोचच्या या मार्गदर्शनानं या फॅमिलीमध्ये टिकून राहावा. कारण ज्यावेळेस तुमचं सातत्य राहील त्याच वेळेस तुमची बॉडी चांगलं काम करेल, चांगला रिझल्ट येईल. मला प्रॉपर रिझल्ट, मला थायरॉइड असल्यामुळे थोडा वेळ गेला. मला 6 महिन्याचा अवधी गेला. परंतु माझा प्रॉपर रिझल्ट आला. प्रॉपर वजन कमी झालं आणि बीपीची गोळी, थायरॉइडची गोळी बंद झाली. याच्यापेक्षा मला दुसरा आनंद कोणताच नाही. आणि माझ्याबरोबर माझ्या फॅमिलीलाही सुंदर असा बदल झाला. त्यांची शुगर सुद्धा नॉर्मल मध्ये आली. ते स्वतः सांगतील. धन्यवाद सर. ग्रेट मॉर्निंग. ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी अविनाश सोरटे, राहणार देवळी, तालुका मान, जिल्हा सातारा येथून आहे. बाय प्रोफेशन प्राथमिक शिक्षक, सहकारी बँकेत कॅशियर पदावर आहे. तर सर्वांना माझी एकच विनंती आहे की माझ्या गोळ्या बंद होतील. शुगर माझी नॉर्मल आलेली आहे आणि बीपीची गोळी बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी सर्वांनी त्या ट्रॅकवर या, आपले नातेवाईक असतील, इतर स्टाफ मेंबर कोण असतील, या सर्वांना या ट्रॅकवर आणा. देवा वेलनेस फॅमिलीमध्ये त्यांच्यात अमेझिंग असा बदल घडवा. एवढंच होतं सर. आणि मला एक वाटतंय की आपल्या कॉलवर भांगरे